सुख झाले हो साधन बरवा
सद्गुरु वाचून संसारी तार नशेची निष्ठ नशेची निष्ठ सद्गुरु वाचून संसारी तार नशेची निष्ठ नसेची निष्ठंत आनकोणी सद्गुरु वाचून संसारी तार सद्गुरु वाचून संसारी तार वाचून संसारी तार सद्गुरु वाचून संसारी तार संशयाची श्रेणी चढुनिया संशयाची श्रेणी करोनिया चंद्रदेव ब्रह्माची करोनी संशयाची श्रेणी छेदनीना संशयाची श्रेणी छेदनीना शिष्याची
नशेची दिष्ट अनपुरी नशेची दिष्ट अनपुरी वाचोनी संसारी गायक नशेची दिष्ट अनपुरी नशेची दिष्ट अनपुरी ज्ञानदेव म्हणे गुरुचा विलास 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 ज्ञानदेव म्हणे गुरुचा सद्गुरु वाचोनी संसारी तारक 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 नसेची निष्ठंग आन कोणी नसेची निष्ठंग आन कोणी नसेची निष्ठंग आन कोणी नसेची निष्ठंग आन कोणी
सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसे नसेचने संग आनको नसेचने संग आनको नसेचने संग आनको सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचने संग वाह वाह
विठ्ठला विठ्ठला नशेची निष्ठंक अनकोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी शिरितीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्यांची वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितांती सद्गुरु वाचोनी संसारी तारो नशेची निष्ठंक अनकोटी ज्ञानदेव म्हणे गुरुचा विदास नेणे साधनास आन काही सद्गुरु वाचोनी संसारी तारोक नशेची निष्ठंक अनकोणी विठ्ठला विठ्ठला प्रवेश मम अचमिमां प्रसूक्तां संजीवयति किल शक्तिधरस्सदा अन्यांश हस्तचरण शरणप्रदादीन् प्राणां नमो भगवते पुरुषायस्तुभ्यं पांडुरंगा करू प्रथमान दुसरे उसरे चरणा
साध ज्ञानांचे विधाई भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं क्षीरसागरं जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकार तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं तं नमामि विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठांक अनकोणी रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणागण भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायक वादक हरिजन महाराज मंडळी मृदंग वादक महाराज अतिशय सुंदर हार्मोनियम वादक महाराज टाळ्या वाजवा चोपदार महाराज आणि सर्व कीर्तनकार प्रवचनकार आपले सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय श्री समर्थ सद्गुरू दत्तात्रयजी बढे महाराज आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांचा 5 चरणांचा कधीही न ऐकलेला तरी पण बहुतेकांच्या परिचयाचा असा खर तर संवाद साधणारा अभंग 5 चरणाचा या ठिकाणी घेतलेला विठाला विठाला आजचा जो अभंग आहे या अभंगातून संवाद आहे कोणासमवेत ज्याला दुःख कळालेलं नाही आणि संसारातून बाहेर पडायचे आणि मग संसारातून बाहेर पडणाऱ्यांसाठी अर्थात साध्य प्राप्तीसाठी लागणारी जी साधना या साध्य आणि साधनेचा विचार आजच्या अभंगातून केलेला आहे विठाला विठाला खरं तर आजच्या अभंगामध्ये सद्गुरूंचं समर्थ सद्गुरूंचं वर्णन आहे श्री समर्थ सद्गुरू पुंडीराम बडे सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्थान श्री क्षेत्र जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आयोजित सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेचा महा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो सकाळपासूनच फार मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल चालू आहे खर तर श्री समर्थ सद्गुरू माधवानंद बाबा प्रभू श्री समर्थ सद्गुरू तुकारामजी कवले महाराज श्री समर्थ सद्गुरू परम पूजनीय प्रातस्मरणीय कोंडीराम बाबा बडे महाराज आणि श्री समर्थ सद्गुरू गुरुवेरे हरिभक्ती परायण परम श्रद्धेय दत्तात्रयजी महाराज बडे आदी सर्व संत महंतांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आणि सर्व कार्यकारिणी व इंचगिरी नाथ संप्रदाय व समस्त ग्रामस्थ मंडळी जामगाव व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने पूजनीय दत्तात्रयजी महाराज कोंडीराम बडे महाराज मठाधिपती
यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला हा कार्यक्रम. 1-2 वर्षापूर्वी मी या ठिकाणी येऊन गेलो. सुंदर असे मृदंग वादक आहे, टाळ्या वाजवा. गायनाचार्य फार सुंदर आहे. म्हणून माझा सुद्धा आवाज मला वाटलं तुम्हाला पुरतोय की नाही कुणास ठाऊक. खाली जातोय काय असं वाटलं, पण नाही गेला, तो वरच गेला. बरं झालं जास्त वर नाही गेला, कारण जास्त वर गेला की संपत असतो माणूस. त्यामुळे आपलं खालीच बरं, कळतंय ना. खाली राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. ते फुगलं ना असं ते फुटतं. गर्वाचे घर सदा सर्वदा नेहमी खाली असतं. अर्थात सुंदर गायनाचार्य, वादनाचार्य. मला नाव कोणाचेच माहीत नाही. पेटीवाला तर एवढा सुंदर वाजवतो महाराज, मला आवडला. असं वाटतं ती पेटी घ्यावी त्यांच्याजवळून हिसकावून नाही शिकावं असं वाटतं. यूट्यूबवाले पण या ठिकाणी आहे. सुंदर अशी रेकॉर्डिंग त्यांचं चालू आहे. पण त्यांच्याही पेक्षा एक रेकॉर्ड फार छान होता. 4-5 वेळा पडला तरी पुन्हा आणखीन घेतला की असं असं कोणीतरी त्याचा मोबाईल पण हिसकावून घेतला. पुन्हा ते रडायला लागलं. मला लहानपण असंच असतं, ऐकताय ना. मला थोडं आध्यात्मिक चिंतन सांगायचं आहे म्हणून मी फ्रेश करतोय. लहानपण एवढं चांगलं असताना कोणी पडलं तरी काही बोलत नाही, कोणाला काही बोललं तरी बोलत नाही. एखादी थोबाडात मारली ना दुसऱ्याच्या लहान लेकरांनी तरी इकडं मारतो म्हणलं इकडे मार. हे बालपण फार छान असतं, सुखाचं असतं. असो तर तो असणारा बिचारा रेकॉर्डिंग करणारा गेला का घरी? हा ठीक आहे, तो बाहेरच बरा आहे मग तसा, तो बाहेर. आणि मला ज्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं ते माझे परमश्रद्धेय परम मित्र अभिन्न हृदय आदरणीय आमचे रविदादा जाधव आणि त्यांचा सर्व परिवार. ओंकार असेल, ताई असेल, दिदी असेल आदी. मागे मी आलो होतो, एक अभंग घेतला होता. श्री गुरु सारिका अस्तर पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पुन्हा हाच अभंग घेतला असता तर लोकांनी म्हटलं असतं ह्या अभंगावर आम्ही ऐकलं, महाराजांचा दुसरा अभंग येत नाही असं म्हटलं असतं. म्हणून थोडा अवघड अभंग आहे, पण मी साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेन. विठाला विठाला आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चिंतन कसं म्हणता येईल याचा विचार मी करतोय. तुम्हाला थोडंफार देईल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुम्हाला बरं वाटेल असं मी सांगणार नाही, पण तुमचं निश्चित बरं होईल असं मात्र जरूर सांगेन. कारण ह्या अभंगामध्ये संवाद आहे. कोणासम्य संवाद आहे? आपल्या सर्व संसारिकांसम्य संवाद आहे. काय संवाद आहे? महाराज म्हणतायत तुम्ही ह्या संसारामध्ये आलात, या संसारामध्ये तुम्ही पडला आणि संसारामध्ये आल्यानंतर तुम्ही या संसारामध्ये रममान झाला. रात्रंदिवस आपण संसार करतो, पण वस्तुतः ह्या संसारामध्ये काय आहे हे आपल्याला कळालंच नाही. कळालं काय आहे या संसारामध्ये? या संसारामध्ये एकमेव काय जर असेल तर सर्वात मोठं आहे दुःख. काय? दुःख. किती दुःख असेल ना? दुःख बांधवाडी आहे हा संसार, हा दुःख बांधवाडी आहे हा
दुःख बांधवली आहे. कळालं? ह्या संसारामध्ये काय दुःख आहे. बरं, अनेक प्रमाण आपल्याला पाहता येईल. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस काम क्रोध माटी लागले कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल काय संसार काय संसार हा दुःख आहे ना. कोणाकोणाला कळालं तुम्हाला दुःख आहे. नक्की नक्की कळालं मला. कळालं वळालं नाही ना. कळतंय आम्हाला. कोण म्हणतंय कळत नाही पण वळत नाही ना. आता मला सांगा संसारात दुःख आहे हे सर्वांना कळालं की नाही. चला आता मला उद्या आळंदीला जायचं. आळंदीहून परत पायी पायी पंढरपूरला जायचं वारीला. कोणाकोणाला यायचं हात वर करा. हेच आहे संसाराच्या मध्ये असणारी दुःखाची अनुभूती आम्हाला येत नाही असं नाही. पण संसारात असलेल्या दुःखाची अनुभूती आल्यानंतर सुद्धा आम्हाला तो सूट होत नाही. संसार तसा महाराज विष्टालय पचवकडे नाकी कोणी कोणी किडे गर्भवतीचे कष्ट काढे कोणा पुढे सांगा. किंवा मातीची अगोदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाजरी उकडून नवमासवरी जन्मजन्मनी मरती. हा संसार देवामध्ये संसारच आहे. लक्षात घ्या. मग ह्या संसार दुःख रूप आहे. हा संसार दुःखाचा आहे. ह्या संसारामध्ये सुख नाही. जाऊ दे. काही काही लोकांना असं वाटतं ना लग्न झाल्यानंतर लग्न सुद्धा संसार समजतात. मुलं बाळ सुद्धा संसार समजतात. त्यांना होणारे मुलं बाळ त्यांना होणारे प्रपंच पत्नी संसारच आहे. हा तरी सुखाचा आहे. पहिला वर्ग मला इमानदारीने सांगा. कधी कधी पप्प्याचा बाप जर घरी आला हो तुमचे हे यजमान तर तुम्हाला मी सांगेन तुम्ही जर घरी गेलात तर कधी कधी बायको आपल्याला म्हणते की नाही तुम्हाला की नाही बया तुम्हाला की नाही बया समजतच नाही. बोलतात की नाही म्हणताय की नाही. बरं जाऊ त्याच्या पुढे बोलतात तुम्हाला की नाही कळतच नाही. बोलतात की नाही. त्याच्या पुढे बोलून तुम्हाला की नाही अक्कलच नाही. बघा आता कशा असायला. मला इमानदारीने सांगा अशी एखादी बाई सांगा किंवा असा एखादा पुरुष सांगा की ती घरामध्ये कधीही हे शब्द वापरत नाही. खरं सांगा तुमच्यासारखंच माझं आहे. फक्त एवढंच आहे मी तुमच्या पुढे बोलतोय तुम्हाला ऐकून घ्या नाही तर ज्याची जळती त्यालाच करतोय बोल. ज्याची जळती त्या हे घरोघरी मातीच्या चुली अशाच असतात. तुम्हाला समजत नाही तुम्हाला कळत नाही तुम्हाला आणि आपणही म्हणावं खरंच ग खरंच मला अक्कल नव्हती. खरंच मला अक्कल नव्हती. अक्कल जर असती ना तर तुझ्या बरोबर लग्नच नसतं. मग तेव्हा शांत का संवादशीर पाहिजे ना का शेरास संवादशीर. तसं प्रपंचामध्ये दुःख आहे संसारामध्ये दुःख आहे पण दुःख असून सुद्धा त्याची अनुभूती नाही. घरामध्ये हेच आहे. मी एका व्यक्तीच्या जबरदस्तीने मला नाही जबरदस्तीने म्हणजे महाराज चला ना चहा घ्या. अरे बाबा चहा पित नाही. म्हणजे दूध घ्या पिशवीचं असतं अजिबात पित नाही. पिशवीचं दूध आता लय अवघड झालं चला. म्हणजे कॉफी घ्या खूपच आग्रह झाला. म्हणजे चल बाबा तुझा लय आग्रह चाललाय घे. मला बैठक रूम मध्ये बसवलं. आतमध्ये गेला. जो विजांचा कडकडाट सुरू झाला आहा मी 15 ते 20 मिनिट ऐकत होतो. कळते ना समजने वाले कोई इशारा खाती असा कडकडाट असा तुझ्या मला नाही येते पाठ नाही म्हणजे तेवढं ते तुझं असं तुझं तसं तुम्हाला कळत नाही तुम्हाला अक्कल नाही. जाऊ दे 15 मिनिट नो रिटर्न सप्लाय. 15 मिनिट तरी दुसरी शिवी आली नाही. कुठून ह्या माझ्या शिकल्या पुन्हा 15 मिनिट आणि महाराज गप्प बसणार. 15 मिनिटानंतर आशा महाराज त्याला बायका
माझा सातबारा काढलाय बाहेर आला. महाराज म्हटलं काय सांगू नको, काय सांगू, कळालं मला. नाही खरं सांग का, तशी तोंडाला जरी फटकळ असेल ना तरी आतून फार छान आहे. म्हटलं कळालं, किती छान आहे हे कळालं. आता मात्र जास्त सांगण्याची गरज नाही. काय नाही म्हटले, थोडं भांड्याला भांडं लागत असतं, थोडं पडत असतं. अरे बाबा भांड्याला भांडं लागणं ठीक आहे, पण पडून फुटलं ना आणखी काय लागायचं. अशी जर स्थिती एखादी, हे सुख आहे नाही, हे सुद्धा दुःखच आहे. प्रपंचात दुःख आहे, संसारात दुःख आहे, सगळीकडे. आपण झालं एवढं ते संसारातील असणारं जे दुःख आहे ते आपल्याला अनुभूतीला आलं तरी पण तो सुटलं नाही. सुटण्याचा प्रयत्न केला तरी पण सुटतच नाही. जसं एक अस्वली नदीमध्ये वाहत येत असते खूप जोरात, नेमकं एका व्यक्तीने पाहिलं, घोंगडी दिसतं, वाटतं चांगली दिसते, आणि मग तो घोंगडी समजून कमळी सोडून त्यांनी समजून त्या नदीमध्ये पोहणारा होता पट्टीचा. पोहत गेला आणि गेल्यानंतर पकडलं. आणि याने काय तिने त्याला पकडलं. कोणी? अस्वली. लोक म्हणाले अरे कमली को छोड़ दे, घोंगडीला सोडून दे. अरे कमली को छोड़ दे, कंबल को छोड़ दे, कंबल को छोड़ दे. तो म्हणतो मैं कंबल को छोड़ता लेकिन कंबल मुझे नहीं छोड़ती. मी तिला सोडण्याचा प्रयत्न करतो पण ते मला सोडत नाही. असं संसाराचा, आम्ही संसार सोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी संसार सुटत नाही. कारण पडली ही रूढी जगा परिचय, चालवी व्यवहार सत्य म्हणून आम्ही सत्य समजून हा प्रपंच करतोय. पण खरं सांगू, प्रपंचामध्ये सुख नाही, केवळ सर्व सुखाची आशा जन्म घेतला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीला पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयीत विनंती को. आम्ही काय झालं, एखाद्या झाडावर मोत्याचा हार असावा, ज्ञानवर आहे बोलतात मोत्याचा हार, आणि तो मोत्याचा हार झाडावर आहे, खाली मोठं सरोवर आहे, त्या झाडाचं प्रतिबिंब त्या सरोवरामध्ये पडलंय. आणि पडल्यानंतर एक वाटसरू, एक पांथस तिथून असा जात होता, आणि जात असताना नेमकं त्यांनी पाहिलं मोत्याचा हार दिसतो. कशा? पाण्यात. मागली उडी. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, पण हार काही हातात येत नव्हता. का? तो हार त्या पाण्यात नव्हता. जैशी नक्षत्राची आभासा, साठी घातू झाला त्या हंसा, माझी रत्नबुद्धीची आशारी गुडिया. जसं हार काढण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, त्या व्यक्तीला कुठे जावं लागेल, झाडावर चढावं लागेल. ते झाडावर नाही चढलं, त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. किती पाण्यात उडल्या म्हणजे हाताला लागणार आहे नाही. तसं आमचं झालं. जीवनामध्ये दुःखच आहे. हे दुःख दूर व्हावंसं वाटतं, पण हे दुःख दूर करण्यासाठी कोणीतरी साधक पाहिजे, आणि तो साधक साधनावर आरूढ झाला पाहिजे. आणि मग साधनावर आरूढ झाल्यानंतर मग ते साध्य प्राप्त होत असतं. म्हणजे जे आपल्याला पाहिजे, संसारातील दुःख दूर व्हायला पाहिजे. पण संसारातील दुःख कोणीही दूर करू शकत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी, माता पिता बंधू कोणी न पवते निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हितो सुखाची मागणी, इष्ट मित्र सज्जन सखे हितो सुखाची मागणी. मला या ठिकाणी एक सांगायचं आहे, माता असू द्या, पिता असू द्या, बंधू बहिणी, सखा कोणी असू द्या, इष्ट मित्र सज्जन कोणीही जरी असलं तरी लक्षात घ्या, तुमच्या जीवनातील, तुमच्या संसारातील दुःख, तुमचा भवसागर, तुमचा संसार सागर कोणीही तारू शकणार नाही. आणि मग महाराज, कोणीच जर तारू शकणार नसेल तर कोणीतरी असेल ना. विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात, हा एक आहे ना, तुमचा संसार सागर तारण्यासाठी एक आहे, त्यांचं नाव आहे सद्गुरु. अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरु वाचून
संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक ओ सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशे जीवित टाळ्या वाजवा एकदा. सद्गुरु वाचूनी संसारी तारक सद्गुरु वाचूनी संसारी तारक. माझ्यासाठी नका वाचू, तुमच्यासाठी वाचा. काय सांगितलंय? संसार सागरातून तरण्यासाठी सद्गुरु वाचूनी कोणता सद्गुरु. मग महाराज गुरुंचे तर बरेचसे प्रकार सांगता येतात, है की नाही? पहा तुम्ही, गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. ऐकताय ना? मग गुरु म्हणजे काय? ज्याच्या पासून आपण चांगलं शिकतो ते कोण आहे? गुरु आहे. मग पहिले गुरु आपल्या जीवनामध्ये आई आहे, दुसरे गुरु आपल्या जीवनामध्ये वडील आहे, तिसरे गुरु तिसरा गुरु आहे अनुभव. काय? अनुभव. आणि नंतरचे मग गुरु. मग कोण? आपण पूर्वी त्यांना म्हणायचं पंतोजी. पूर्वीच्या काळात गुरुवैर्य, नंतर गुरुजी, नंतर पंतोजी, पुन्हा गुरुवैर्य आपला गुरुजी, नंतर मास्टर, नंतर भाऊसाहेब. भाऊसाहेब नंतर मास्टर, भाऊसाहेब, आणि मग आता सर. इकडे सर, तिकडे सर, कुठेतरी सर, आता सर. पण पूर्वी गुरुजी म्हणायचे, पंतोजी म्हणायचे. त्यानंतर काल बदलत गेला. माझा मुद्दा लक्षात घ्या. गुरु ज्याच्यापासून आपण चांगलं शिकतो. मला सांगा, दत्तात्रय भगवंतांनी किती गुरु केले? 24. कोणते कोणते? पृथ्वी वायू आकाश भापोमी चंद्रमा रही कपतो. पृथ्वी वायू आकाश कपतो अजगर सिंधू मधुरा. 24 गुरु असे. मधुआ हेना हिनच पिंगला पुरोर बका कुमारी शर्कुट शर्प पूर्ण नाभी सुपेशकुट असे एकंदर 24. 24 गुरु केले म्हणजे प्रत्येकाकडून काय माळा घातल्या का? माळा घातल्या. हल्ली आपण ज्याच्या हाताने माळा घालतोय त्याला सुद्धा पहिले तपासा. ऐकताय ना? त्याला सुद्धा तपासणं गरजेचं आहे, नाही तर शिन्नर सारखं प्रकरण होईल. विठाला विठाल गुरु कसा असा. मग पहिली गोष्ट आहे, प्रत्येकाकडनं आमच्या दत्तात्रय भगवंतांनी माळा घातल्या आहे. मग काय केलं? त्यांचा गुण आत्मसात केला.
पृथ्वी वायू आकाश मापोग्नी चंद्रमा रवी कपोतो अग्र सिंधू पतंगो मधुर्गजः मधुवाहिनाहीन पिंगलो पुरणघटा कुमारी शर्पुट शर्प उन्नाभी सुपेशकृत आता श्लोक पूर्ण मगाशी थोडं काहीतरी बिघडलं श्लोकही बिघडला आणि आम्ही कीर्तनकारांनी थोडं सावध असायला पाहिजे जरी तुम्हाला समजत नसेल तरी माझ्या पुढे कॅमेरा आहे एखाद्याने असं म्हणू नये याला काय अक्कल नव्हती का मगाशी सांगितलं म्हणून थोडं सावध बोलावं लागतं बुवा पूर्वी आहे ना बिनधास्त आम्ही बोलत होतो पण आता लय सावध कोण काय कुठला तुकडा उचले आणि कुठे लावे सांगताच येत नाही म्हणून आम्ही यांच्यापासून सावध असतो नमस्कार हा जाकली मग प्रत्येकाकडनं भगवान दत्तात्रयाने काय घेतलाय गुण घेतला म्हणून तर आमचे एकनाथ महाराज म्हणतात जो जयाचा घेतला गुण त्याशी गुरु केले दिला गुरुशी आले अपार जग संपूर्ण गुरु दिशे ज्याचा ज्याचा गुण मग आपल्याला शाळेमध्ये जे गुरुजी शिकवितात ते आपले गुरुच आहे पहिलीला वेगळे दुसरीला वेगळे तिसरीला पूर्वी तर चारही वर्गाला एकच मास्तर चारही वर्गाची संख्या एकच गुरुजी नंतर काळ बदलला आमच्या काळामध्ये 3 वर्गामध्ये एक गुरुजी होते मग पहिलीच्या विद्यार्थ्यांना तोच पाडा दुसरीच्या विद्यार्थ्यांना तोच बॅकवर्ड आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना तेच पाडा म्हणजे अर्थात आपल्याला ज्यांनी शिकविलं ते गुरुच आहे श्री गुरु कोणाला म्हणावं आणि श्री गुरु कसे असावे याचं चिंतन आहे ते श्रोत्रिय असावे म्हणजे अनेक ग्रंथाचं त्यांनी चिंतन केलं असावं ते ब्रह्मनिष्ठ असावे ब्रह्मभावावर आरूढ झालेले असावे सातत्याने शिष्याला उपदेश करण्याची तळमळ असावे कारण ते कृपाळू असावे म्हणून तर गुरूंचं चिंतन सांगत असताना वर्णन असं आहे महाराज ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम एकं नित्यं विमलं वचनं सर्वदि साक्षीभूतं मानातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि आणि ह्या गुरूंच्या असणाऱ्या लक्षणामध्ये विचार सागराचा असणारा जो तिसरा तरंग आहे तो तिसरा तरंग संपूर्ण गुरु ह्या चिंतन सुंदर गुरु ह्या विषयावर आमचे परमपूजने प्रातस्मने गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांनी आम्हाला शिकवलं गुरुचे लक्षण काय शिष्याचे लक्षण काय गुरूंचं ध्येय काय शिष्याने काय करावं शिष्य कसा असावा गुरु कसे असावे हे सर्व चिंतन विचार सागराच्या तिसऱ्या तरंगामध्ये आहे विठाला त्यानंतर तिसरा वर्ग आहे गुरु श्री गुरु सद्गुरु जसं आपण पाहतोय पूजने प्रातस्मने वैकुंठवासी श्री समर्थ सद्गुरु कोंडीराम बाबा हे कोण आहे आपले समर्थ सद्गुरु आहे मग समर्थ सद्गुरु म्हणजे काय सद्गुरु म्हणजे काय सतनाम परमात्मा परमात्म्याची प्राप्ती करून देण्याचं ध्येय ज्यांच्या जीवनामध्ये आहे नव्हे शिष्याला सतनाम परमात्म्याची प्राप्ती करून जो देतो त्याला सद्गुरु असं म्हणावं बडे बाबा हे आपले सद्गुरु आहे ते शिक्षक पण होते मी मागच्या वेळेस बोललो मला गुरुजी हे विद्यार्थ्यांना शिकवितात विद्यार्थ्यांचा हात धरून शिकवितात असा लहान बाळ
त्याच्यासाठी तैसे संत जगी, संत म्हणजे गुरुजी, क्रिया करून दाविती आणली. त्या क्रिया करतात. आता मला सांगा, गुरुजींना एक रे एकाचा शिकण्याची गरज आहे? दोन रे दोनाचा शिकण्याची गरज आहे? तीन रे तीनाचा शिकण्याची, बे शिकण्याची गरज आहे? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 हे शिकण्याची गरज आहे गुरुजींना? नाही. पण कोणासाठी? अर्भकाचेसाठी. ही क्रिया फार महत्वाची असते. एक बोलू मला पुढे फार महत्वाचं चिंतन सांगायचं आहे, पण आलं ओघाने म्हणून बोलतोय. क्रिया जर चांगल्या असेल, क्रिया जर चांगल्या असेल तर लक्षात घ्या, आपल्या मागून येणारी जी पिढी आहे ही निश्चित चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. क्रिया चांगल्या असाव्या. म्हणतात ना महाराज, यद्दाचरती श्रेष्ठ तत्व देवी प्रवचन स्वयं प्रमाण करते लोक असतात वर्तते. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्याची अनुष्ठिती सामान्य सक. मार्ग दावून गेल्याने, मार्ग दावून गेल्याने, मार्ग दावून गेल्याने दयानिधी संतते. तेनेची पंथे चाल जाता, तेनेची पंथे चाल जाता, तेनेची पंथे चाल जाता. वडील म्हणजे मोठे माणसं. मोठ्या माणसांनी चांगलं वागलं. तुम्ही जर चांगले वागलात तर तुमच्या सुना चांगल्या वागल्या. तुमच्या सुना जर चांगल्या वागल्या तर तिच्या पोटी येणारे बाळ चांगले वागले. तुम्हाला काय वाटतं? बऱ्याचशा लोकांना असं वाटतं महाराज, बाळाचा जन्म झाल्यानंतरच त्याच्यावर संस्कार होतात. अजिबात नाही. बाळ जन्माला यायच्या अगोदर त्या बाळाच्या म्हणजे त्या आईच्या गर्भाशयावर संस्कार होतो. अभिमन्यू कुठे शिकला मला सांगा ना? चक्रव्यूहामध्ये प्रवेश करण्याचं ज्ञान अभिमन्यूने कुठे घेतलं? पुन्हा आईच्या गर्भाशयामध्ये सुभद्रेच्या. आहे की नाही? प्रल्हादाला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हे ज्ञान कुठे मिळालं? कयामीच्या गर्भाशयात 5 वर्षाचं होतं ते बाळ चिमुकलं. त्याला देव कुठे हे माहित नव्हतं. पण आईने सांगितलं, विचारलं नाही देव आहे का? म्हटले कुठे राहतोय? वनात राहतोय बाळा, वनात राहतो बाळा, मला जायचं आहे. मातेला विपुषे देव कुठे आहे? नाही. 5 वर्षात होतो. ज्याला देव कुठे हे माहित नाही, त्याचं नाव काय हे माहित नाही, तो कसा दिसतो हे माहित नाही, तो कुठे राहतो हे माहित नाही, तो कसा भेटतो हे माहित नाही, निघालं 5 वर्षाचं बाळ. कोण? ध्रुव. कुठे शिकला? सुनीतीच्या गर्भाशयामध्ये शिकला. म्हणून तुम्हाला सर्व माहिती, माझ्या माता भगिन्यांना एक प्रार्थना करतो, गर्भाशयात बाळ असताना त्याच्यावर योग्य असे संस्कार होईल असंच वर्तन करा. वर्तन बिघडलं मग फार. बरं पुढे बोलू. गर्भाशयाच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा लोकांना वाटतं छोटं काय रे, काय होतं त्याला, त्याला काय कळतंय? अरे गर्भाशयात जर कळत असेल तर गर्भाच्या बाहेर आल्यावर कळणार नाही का? म्हणून सर्व महिलांना एक प्रार्थना आहे, आपले मुलं संस्कारिक व्हावे, आपले मुलं चांगले व्हावे, आपल्याला मरेपर्यंत सांभाळावं असं जर वाटत असेल तर त्याला जेवण देताना किंवा मोबाईल हातात देऊ नका. हल्ली आता फार अवघड झालंय. पूर्वी आमची आई प्रेमाने घास भरवायची, त्याच्यामध्ये प्रेम होतं, त्याच्यामध्ये माया होती, त्याच्यामध्ये वात्सल्य होतं. ती आई म्हणायची, बाळा हा घास रामाचा, हा घास कृष्णाचा, हा घास हरीचा म्हणायची. तर नंतर काळ बदलला. नंतर मग हा घास चिऊचा, हा घास महूचा, हा घास नऊचा, हा घास तुकुचा. मला सांग, जन्म झाल्यावर जर त्याला कुकूचा घास दिला तर तो काय शाकाहारी होणार? त्यानंतर काळ बदलला. आता फार अवघड झाला.
मोबाईल पाहत ते बाळ जेवतो. त्याच्यामध्ये त्या अन्नामध्ये प्रेम नाही ना. तो मोबाईल पाहतो आणि ही आई फक्त भरती. जेवताना 6 रस कळाले पाहिजे जेवण कसं आहे. षड्रसा पुरुषेने भोक्तव्याबलमिच्छतः आम्लस्तिक्त कशा यश नव जेवण कसं असतं तर आंबट असतं, खारट असतं, तुरट असतं, तिखट असतं, गोड असतं आणि कडू असतं. हे 6 प्रकारचं जेवण आपल्या पोटात जातं हे त्याला कळावं. त्या अन्नाची चवी त्याला कळावी. आईने भरलेला जो घास आहे त्या घासातली असणारी ममता, घासातील प्रेम, घासातली माया, घासातील वात्सल्य त्याला कळावं. त्याच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय, मोबाईल देऊ नका. एक दिवस रडू दे, रडत दुसऱ्या दिवशी बरोबर जेवण. ह्या बिचाऱ्या येडी हळदींना फार 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 कंटाळा असतो आणि घास भरवायचा सुद्धा त्रास आलेला असतो. दिला लिहून सत्सा गाणं नेहमी वाचतो ना ते काय. एक मोठा हात ये मोठा हाथी घूमने चला मकड़ी के जाल में जाके वो फंसा. मकड़ी के जाल में जाके फसा. आता मला सांगा, एवढा मोठा हत्ती आणि त्या कोळी मकडी जाल म्हणतात हिंदी, त्या जाळामध्ये फसू शकतो का? हे गाणं तसं आहे ना. आणि ते सुद्धा आवडीने पाहते. मोठा हत्ती घुमण्याच्या आवडीने पाहते. आणि इकडं का असं करू नका. लक्षात घ्या, असं जर केलं तर ते मुलं तुम्हाला म्हातारे झाल्यानंतर सांभाळणार नाही. का? कारण त्यांना प्रेमच मिळालेलं नसतं. मोठ्यांचं अनुकरण लहान लोक करत असतात. म्हणून जाता जाता एक छोटासा दृष्टांत लगेच बघा. एक व्यक्ती, एक साहेब ऑफिस मध्ये गेला तरी त्याच्या तोंडात एकच होतं, हरामखोर. हरामखोर हरामखोर हाच शब्द. घरी गेला की बायकोला म्हणायचं, हे हरामखोर पाणी, जेवण वाढ, स्नानाला पाणी, हे सगळं. ऑफिस मध्ये गेला तरी तो पिऊन असा, हे हरामखोर पाणी आण, हरामखोर कॉफी आण, हरामखोर चहा आण. बरं, त्याचं जे बाळ होतं ना हे 3 वर्षाचं होतं. बोलत होतं आणि बोलता बोलता नेमकं त्या बाळाने ऐकलं आणि तो ऑफिस मधून आला. बायकोने बॅग घेतली, हरामखोर कॉफी आण. आणि आता लहान मुलांचे खेळ असतात. पूर्वीचे असे खेळ होते, अशी एखादी दोरी घ्यायची आणि ती तिथे अटकायची, पुढच्यानी एक मागचे नेट, चला टिंटिन 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 अशा गाडी गाडी खेळायचं. आता प्लॅस्टिकच्या वगैरे गाड्या मिळतात, पण पूर्वी काय गाड्या नव्हत्या. असं अटकावलं की चला टिंटिन टिंटिन टिंटिन, गाडी निघाली, गाडी निघाली, गाडी निघाली. ज्या ज्या मूर्खांना बसायचं आहे त्या त्या मूर्खाने ताबडतोब बसा. कारण त्याचा बाप मूर्खच म्हणायचा, ज्याला त्याला हरामखोरच म्हणायचा. चला टिंटिन टिंटिन भ्रुम भ्रुम भ्रुम, गाडी निघाली, गाडी थांबली. ज्या ज्या मूर्खांना उतरायचं त्यांनी ताबडतोब उतरा. तो साहेब काहीतरी हिशोब करता करता हा सारखा म्हणायचा, मूर्ख हरामखोर मूर्ख. त्याला वाईट वाटलं, पुढे आला, 1-2 कानाखाली दिल्या. मूर्खा हरामखोर म्हणतो. ते छोटंच होतं, 3 वर्षाचं. गेला इकडे, रडलं 5 मिनिटात पुन्हा शांत झालं. पुन्हा त्याची गाडी त्याने उचलली, पुन्हा कमरेला लहान आहे, विसरलं. चला टिंटिन टिंटिन टिंटिन, गाडी निघाली, चला चला चला, गाडी निघाली, गाडी. ज्या ज्या मूर्खांना बसायचं त्या मूर्खांनी ताबडतोब बसा, कारण आताच एका हरामखोरामुळे गाडी उशिरा सुटली. हे कोणामुळे घडलं? श्रेष्ठ जे मोठे माणसं आहेत त्यांनी असं केलं. गुरुजी काय करतात? आपल्याला योग्य ज्ञान देतात. सद्गुरू, समर्थ सद्गुरू यांचं मी चिंतन सांगितलं. आणि हे समर्थ सद्गुरू, उदाहरणार्थ कोंडीराम बाबा यांनी काय केलं? सत्य वस्तूची प्राप्ती तुम्हाला करून दिली. इंचगिरी संप्रदायाची स्थापना केली. वारकरी संप्रदायाचं असणारं ध्येय काय? परमात्म्यापर्यंत कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे, त्याला कसं ओळखायला पाहिजे, त्याला कसं जाणायला पाहिजे, कसं वाजायला पाहिजे. आणि मग आपल्या संसारातील असणारं जे दुःख आहे ते कसं संपुष्टात येतं. कारण संसार म्हटलं की दुःख आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे गवनाची सवली कैशी सुखनिद्रा अंतरुणे इंगळाच्या. म्हणून हे जे दुःख आहे हे दुःख घालवण्याचं काम कोण करतायत? सद्गुरू करत असतात. म्हणून संसार सद्गुरू वाचून संसारी तारक याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. काय बोलताय मला? अहो किती देव आहे? इंद्र आहे, चंद्र आहे, वायुदेव आहे, कितीतरी देव आपल्याला पाहता येतं की नाही? कितीतरी वरुण देव आहे,
महाकाल देव आहे, एवढे देव. अहो, ब्रह्मदेव आहे. ज्या ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली ते ब्रह्मदेव आहे. मग ते संसार सागरातून तुम्हाला चालू शकत नाही का? महाराज म्हटले अजिबात नाही. अभंगाचं दुसरं चरण. इंद्रचंद्र देव ब्रह्मांड करोणे, 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 इंद्रचंद्र देव ब्रह्मांड करोणे. संशयाची प्रेमी करुणा, संशयाची प्रेमी करुणा, हे संशयाची प्रेमी करुणा, सद्गुरु वाजोनी संसारी तारक, सद्गुरु वाजोनी संसारी तारक. श्री श्री दीना, संशयाची श्री श्री दीना, संशयाची श्री दीना, सद्गुरु वाजोनी संसारी तारक, सद्गुरु वाजोनी संसारी तारक. अरे इंद्र चंद्र ब्रह्मादी करुणी हे जे देव आहेत ना, हे मुळात जे देव आहे काही काळाकरतेच देव आहे. काही काळाकरता आता तसे देवाचे बरेच प्रकार असतात पहा. अधिष्ठातृ जे घरामध्ये असतात ना, वास्तुदेव वगैरे, अधिष्ठातृ, मर्त्य, नित्य आणि नैमित्तिक असे देव. त्याच्यात पुढे आणखी प्रकार झालेले, केलेले, मानलेले आणि असलेले. आता केलेले आपण मला सांगा, आपण शेतामध्ये जातो आणि एखादं उत्पन्न, उदाहरणार्थ विदर्भामध्ये खूप कापूस असतो आणि तो कापूस जेव्हा जे बोंड असतं पूर्ण असं शेत पूर्ण सफेद दिसतं आणि मग तेव्हा शेतकऱ्याला वाटतं आता वेचायला पाहिजे. मग वेचायच्या अगोदर त्याची पूजा केली पाहिजे. मग पूजा करायच्या अगोदर ते महिला काय करते? देव मांडते. देव मग ती देव कशा असतात? रस्त्याने चालतात चालतात पिंकीला म्हणते, पिंकी हा एक देव घे. कोणता? हा. आता मला सांगा, पायाने देव दाखवतो आणि ते पिंकी पण होत. तर दुसरी को गोल गोल असा खडा दिसला, पिंके हा पण घे. परत आणखी पिंके हा पण घे. म्हणजे हे सगळं पायाने दाखवून दाखवून 7-8 दगड गोळा करतात आणि त्या दगडाची पूजा करतात. ते देव कुठपर्यंत? जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत. लग्न झालं नाही ते लग्न, तुझं लग्न झालंय? काय बोलतोय बाबा कुणास ठाऊक. लग्न झालेल्या लोकांना माहित आहे, लग्न झाल्यानंतर पूजा असते. किंवा एक बोलू तुम्हाला, एखादी मंदिराची जर प्राण प्रतिष्ठा असेल तर एकटा माणूस पाहिजे, चालत नाही, नवरा बायको पाहिजे. बरेचसे ब्राह्मण म्हणतात बायको नसली तर घ्या सुपारी. एवढं सोपं आहे बाय, ते मला कळतच नाही त्या ब्राह्मणाने कुठून सुपारी डोक्यात घातली. तसं नाही, सुपारी चालते काही काही कारणाला चालते. लग्नाला सुपारी जमल का? नाही. बायको पळून गेली बारात, घे सुपारी. कसं आणखी एक बोलू, वास्तू शांतीला बायको म्हणून सुपारी चालत नाही. खरोखर सख्खी बायकोच पाहिजे, उसनी पण नाही. सख्खी बायको पाहिजे. बायको शिवाय वास्तू शांती होऊ शकत नाही. असं जे एकदा झालं ना, ती गेली रागावून गेल्यानंतर ती वाट पाहत होती. तिला माहित आहे काही का होईना वास्तू शांतीच्या दिवशी हा मला घ्यायला येणार त्याच्या. पण ब्राह्मण एवढा आगाव होता, तो ह्या गावचा नव्हता म्हणून बोलतो. म्हटलं सुपारी चालतंय. सुपारी सहित वास्तुशांती केली, बायकोच्या ऐवजी सुपारी खोवली. तिला वाटलं आडली कुठे जातशी कुठे असं झालं. आता हा काही घ्यायला येणार नाही, आपल्याला गेलं पाहिजे. आली घरी, पूर्वी
काळ होता पहा. पूर्वी आंघोळ करत असताना बाथरूम बिथरूम असं काही आंघोळच नव्हती. पुढे असा मस्त दगड टाकलेला असायचा चौकणी, त्याच्यावर तो बाप्या बसायचा, 2-4 बादल्या घ्यायचा, ओतायचा, अंगावर पाणी घ्यायचं की नाही. असं पूर्वीच्या काळामध्ये टावेल सुद्धा कधी बाहेर घेऊन जात नव्हता नवरा बायका, म्हणजे अंघोळ झाली टावेला. तसं हा गेला, अंघोळ वगैरे झाली आणि तिला म्हणतो, ए माझी अंघोळ झाली टावेला. ही बोललीच नाही. हा बोललीच नाही. अगं ए तुला सांगतो टावेला. बोललीच नाही. पुन्हा अगं तुला सांगते ना मी टावेला. ती काय म्हटली माहितीये का? सुपारी आणून ना, सुपारी. काय कळलं? टावेल सुपारी आणून ना. याचा अर्थ असा आहे, सुपारी चाल काही का जोपर्यंत पूजा मांडल्यानंतर विसर्जन पूजा होत नाही तोपर्यंत सुपारी चालेल. तसं ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र. मुळात इंद्र कोण आहे? इंद्र, अरे इंद्र असा व्यक्ती आहे की आपल्या मुलांचं नाव सुद्धा कोणी सहसा इंद्र ठेवत नाही. गौतम ऋषींची असणारी पत्नी अहिल्या, तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा इंद्र आहे. चंद्र कोण आहे? आणि चंद्र गुरु मातेला सुद्धा सोडलं नाही असा चंद्र, तारेला सुद्धा सोडलं नाही असा चंद्र आहे. आणि त्याच्या पुढे बोलू का? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या बाबतीत बोलायचं नाही. आमचे नाथ महाराज बोलतात ना, मज कामाचे निध आहे ब्रह्मा कन्येशु धरू पाय, पराशरे केले काय भोगिली पाय दिवादर गुंतुकंदा. स्वतःच्या मुलीला सुद्धा ब्रह्मदेवाने सोडलं नाही, तिच्या मागे लागलाय. काही मुलांनी त्यांना परास्त केलं, पदच्युत केलं. हो कुठे निघाला? मुलगी आहे तुमची. मग त्यांनी परत आपलं शरीर त्यागलं, त्याचं दुःख झालं. आधी हे ब्रह्मादी देव हे सुद्धा संसार सागर तारू शकत नाही. का? कारण करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्माधिका पार दुर्लंघवे सामंत. ब्रह्माधिका पार दुर्लंघवे सामंत. हे ब्रह्माधिका पार दुर्लंघवे सामंत. ब्रह्माधिका पार दुर्लंघवे सामंत. भारत म्हणतोय सांगोनी श्रीकृष्ण शरण इंद्रादिक देवाचे करिता भजन. अरे ते देवाचं मृत्यू कष्ट पूर्ण जे देव तुम्ही सांगितलं इंद्र चंद्र आदी ब्रह्मादी करुणी, हे मृत्यू कष्ट आहे, मरणार आहे. त्यांचं पुण्य संपत्ती ते जाणार आहे. ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकं विश्राम क्षीणे पुण्य मर्त्य लोक विश्राम एवं त्रयी धर्म अनुप्रपन्ना गता गतं कामकामा. फक्त या पुण्याची पावटी सरे सगळे चेंद्रपणाची मोठी उत्तरे येऊन मागती मागारे मर्त्य लोका. हे देवाचं मृत्यूग्रस्त आहे. अरे भजे त्याचे मरण कोण वारी हे देव नाही महाराज. मग तुम्ही जे म्हणताय तुमचा देव संसार सागराची निवृत्ती करतोय, तो तारतो, ते देव नेमके आहे तरी कसे? मग अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विश्वनाथी गणपती सांगतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. Guru
रविंद्र आरती ईशाची रविंद्र आरती ईशाची रविंद्र आरती ईशाची रविंद्र आरती ईशाची सौंदर्य तारे सद्गुरु सौंदर्य तारे विश्वमाऊली परंपरा आहे. त्या गुरूंचं वर्णन करतात. माझे गुरुजी कसे आहे? उघडे श्रीमूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघड परब्रह्म कसं? पंढरपूरचं परब्रह्म कसं आहे? निरोब्रह्म मार्ग चुकले उघडे कसं आलं? उघडे पंढरपूर आले भक्ता पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. असं उघड असणारा परब्रह्म म्हणजे माझी सद्गुरूची मूर्ती आहे. हा. देव आणि गुरु, देव आणि संत यामध्ये भेद नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तसं मी मगाशी सांगितलं गुरु हा संत गुरूचा राजा अर्थात गुरुजी म्हणून आपण म्हणतो की नाही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजींचं नामस्मरण करा की देवाचं नामस्मरण करा. सद्गुरु प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण नामस्मरण करत असताना भावयुक्त अंतकरणाने करा. शरण होऊन करा. शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे शरण? म्हणजे असे हात वर केले पाहिजे माझ्यासाठी. करा सर्वांनी. 5-7 मिनिटांमध्ये मी कीर्तन संपवणार आहे. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी मागचे पहा. छान दिसतंय हो. हा आणखी मागचे ताट करा. वा ताट. हा शाबास. राहू द्या उद्या पण तर चांगलं दिसतंय. सर्वांनी आता माझ्या मागे म्हणायचं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी 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 विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठोबा तुम्हारा विठोबा तुम्हारा करा हात खाली हात वर करा आता नाही मगाशी असं मला म्हणावं लागलं पण हात खाली करा म्हणण्याची गरज नाही. म्हणजे तुमचे हात खाली झाले रामकृष्ण चला उघड्या परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती शिष्याची आमच्या जे शिष्यांची आर्तता ही गुरुजी पूर्ण करतात. चला आता एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतो. आर्तता पुरवण्यासाठी शिष्य सुद्धा तसाच पाहिजे. शिष्य कसा पाहिजे? निष्णातच पाहिजे, सेवा करणारा पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण देते ज्ञान नसतत्वदर्शिना तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सगळं. मग इच्छित ते आपले जे आपले इच्छित आहे ना ते गुरुजी पूर्ण करतात. पण खरं सांगू हल्ली शिष्यही तसे नाही गुरुही तसे राहिलेले नाही. आमचे परमपूजने प्रातस्मय वैकुंठवासी गुरुवैर्य वैद्य बाबा म्हणायचे नेहमी म्हणायचे गुरु त्या परीचे आणि शिष्य चिकाऊ बांधरीचे पाहिजे. गुरु त्या परीचे आणि शिष्य चिकाऊ बांधरीचे. पूर्वीच्या काळामध्ये असणारे जे गुरुजी आहे ना ते शिष्याचं चित्त हरण करणारे होते. बहो गुरु लोके शिष्य वित्त पहा क्वचित प्रदर्शनते शिष्य चित्त पहा. भरपूर गुरुजी आता असेच दिसतात. कसे? शिष्याचं वित्त कसं मिळेल, शिष्याचं धन कसं मिळेल, शिष्याकडे चांगला ड्रेस कसा मिळेल, शिष्याकडे चांगली मदत कशी मिळेल, असे बहुतेक आताच्या पोटासाठी संत झाले. कधी भरपूर झाले गुरुजी सुद्धा भरपूर झाले. संस्था करायची 50-60 मुलं ठेवायची गुरुजींचंही भागतात आणि त्यांच्याकडे पुन्हा अपेक्षा करायच्या मुलाच्या आई वडिलांनी काहीतरी द्यावं. गुरुपौर्णिमा आली व्यास पौर्णिमा आहे सगळं मिळावं. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? बहु गुरु लोके शिष्य वित्त पहारका. भरपूर गुरुजी असेच मिळतात की शिष्याचं धन कसं मिळेल. एक गुरुजी होते अगदी मोठी दाढी होती अशी लाल भडक असे कपडे होते बरं का लाल भडक. आणि मग कुठेही गेले की 50-60 शिष्य करायचे. एक दिवस एका शिष्याने आग्रह केला गुरुदेव माझ्याकडे जेवायला या ना. तुम्हाला तर वेळ नाही आणि वेळही संपलेला आहे. नाही बघा 2-3 मिनिट का तुम्हाला मी 2-3 मिनिट 2-3 मिनिटात जेवण संपत नसतं बोलण्याचं असतं. 2-3 मिनिट मारून चला फक्त घराला पाय लावा मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही आले तसे मी बोलता म्हणजे ठीक आहे. गुरुजी शिष्याबरोबर निघाले. ऐकताय शिष्याबरोबर निघाले. जाता जाता गुरुजीने सुरुवात केली. शिष्या मला आज जेवायला बासुंदी पाहिजे, मला आज जेवायला भजी पाहिजे. हा त्यानंतर घोसाळ्याची भजी पण लागतं, मिरचीची भजी पण लागतं, पालकाची भजी पण लागतं, बटाट्याची भजी पण लागतं, कढी पण लागतं, चटण्या पण लागतं. सगळं 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 सांगितलं. चपाती सुद्धा सुंदर अशी जाडी तेलाची पुणेरी चपाती केली तर फार ठीक होईल. सगळं ते तो शिष्य डोक्याला हात लावतोय. ह्या बाबांनी एवढी लिस्ट दिली याला देऊ. गुरुजींनी किंवा शिष्याची ऐपत तरी पाहिजे पाहिजे किंवा शिष्याची तेवढी पात्रता आहेत का, पर्याप्त धन त्यांच्याकडे आहेत का, त्याची कमाई तेवढी आहेत का हे पाहायला नको. पण गुरुजी बोलतच जायला शिष्य म्हणतो काय करावं. घरापण ते एवढं पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं पाहिजे त्यांचं गुरुजींचं पुरलं. आणि नेमकं शिष्याचं लक्ष गुरुजींच्या पायाकडे गेलं. गुरुजींच्या पायामध्ये 2.5 किलोच्या चांदीच्या पादुका होत्या. गुरुजींच्या पायामध्ये शिष्य म्हणला गुरुजी होऊन जाईल. गुरुजींना घरात घेतलं. गुरुजींचे पाय वगैरे पत्नीला धुवायला सांगितलं. हा बाबाने त्या पादुका घेतल्या, सोनाराकडे गेला आणि सोनाराकडे जाऊन 1 लाखाच्या विकल्या. आला घरी अति सुंदर जेवण, बासुंदी काय, लाडू काय, जिलेबी काय, जे त्यांनी 5-7 प्रकार सांगितले ते भजीचे. त्यांनी 25 प्रकारचे भजी तयार केले
सगळं जेवण तयार आहे. पापड आहे, कुरवड्या आहे, लोणचं आहे, अनेक प्रकारचं लोणचं. आणि गुरुजींना जेवण तयार वाढलं. गुरुजींनी जेवणाकडे पाहिलं, ताटाकडे पाहिलं. गुरुजी एवढे समाधानी झाले. एवढे बा शिष्या, अरे बरेच वेळ तुझ्या गावात आलो, पण एवढं सुंदर आणि एवढं मोठं ताट भरून मला जेवण कोणी दिलंच नाही रे. शिष्याच्या तोंडातून लगेच शब्द निघाले, गुरुजी तुमच्या पायाचा प्रसाद. अगदी सकाळ हाणलं त्यांनी, हान सकाळ. जेवण तयार झालं. गुरुजींना त्रयोदश गुढी विडा दिला. विडा हातात आला. तो विडा पाहिला, आतमधलं त्या विड्यामध्ये टाकलेलं सामान पाहिलं आणि अक्षरशः गुरुजींच्या डोळ्यातून पाणी आलं की शिष्या, अरे आजपर्यंत माझ्या जीवनात असा विडा कोणी दिलाच नाही रे. लगेच हात जोडले, गुरुजी पायाचा प्रसाद. एवढ्यावर थांबलं नाही. गुरुजी लगेच म्हटले, बरं वाटलं तुझ्या घरी येऊन, बरं मग आता काही नाही गुरुजी, आराम करा. आराम झाला. गुरुजींचा सत्कार जाण्यासाठी निघताना होत होता. गुरुजींना सुंदर असं चंदनाचं गंध लावलं. सुंदर घमघमाट सुटला. शिष्या, अरे असं चंदन कोणी लावलंच नाही रे. म्हटले, गुरुजी मी लावलं चंदन तुम्हाला पायाचा प्रसाद. हार घातला 5,000चा तर हार असेल इथून तर पार पायाच्या अंगठ्यामध्ये. शिष्या, अरे असा हार मला आजपर्यंत कोणी दिलाच नाही रे. गुरुजी पायाचा प्रसाद. शॉल 5,000ची शॉल असेल गुरुजींच्या अंगावर घातली. गुरुजींना एवढं बरं वाटलं. म्हटलं, वा शिष्या, फार सुंदर शॉल घेतली रे. गुरुजी पायाचा प्रसाद. आणि शेवटी 51,000 उरले होते. 51,000 हा सगळा पायाचा प्रसाद. 51,000 उरले होते. ते 51,000 गुरुजींच्या हातात देत असताना त्याच्यावर एक फूल दिलं, एक नारळ दिलं आणि गुरुजींच्या हातावर ते 51,000 रुपये टेकवले. म्हणजे बा शिष्या, अरे आजपर्यंत एवढी दक्षिणा मला कोणी दिलीच नाही रे तुझ्या गावात. त्याच्या तोंडातून लगेच, गुरुजी तुमच्या पायाचा प्रसाद. गुरुजी म्हणतो, हा सारखा म्हणतो पायाचा प्रसाद, पायाचा प्रसाद. मग गुरुजींचं लक्ष पादुकाकडे गेलो. पादुकाच नाही. मग शिष्या, पादुका काय झाला रे. गुरुजी मग पासून सांगतोय तेच, तुमच्या पायाचा प्रसाद. म्हणजे विकल्या गुरुजी. आता शिष्याची काय स्थिती आहे, शिष्य किती कमवतो, शिष्याची सद्यस्थिती काय आहे, त्याचं धन किती आहे याचा विचार करायला नको. पण गुरुजींनी केलाच नाही. म्हणून म्हणतो, बहवो गुरु लोके शिष्य वित्त पहार का. भरपूर गुरुजी असेच सापडतात की शिष्याचं वित्त पैसा कसा जवळ फार थोडे. पूजने कोंडीराम बाबांसारखे फार थोडे समर्थ सद्गुरू आहे की जे शिष्याचं चित्त हरण करतात. क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्य चित्त पहार का. आणि गुरूंनी शिष्याचं चित्त हरण करून मग शिष्याच्या आर्ततेची जाणीव ठेवून ती आर्तता पूर्ण केली पाहिजे. जसं अर्जुनाची असणारी, द्रोणाचार्यांसमेत असणारी गट्टी, ती गुरु शिष्याचं नातं फार. खरं सांगू का, अर्जुनापेक्षा सुद्धा 2 धनुधारी एवढे मोठे होते. एकाचं पहिल्याचं नाव होतं एकलव्य आणि दुसऱ्याचं नाव होतं कर्ण. एक परशुरामजींचे शिष्य होते आणि एक मातीचा द्रोण केला. तो कौडिका भाऊ मरला. मातीचा द्रोण केला, मातीचा. तरी त्यांनी निष्ठा ठेवली आणि ती निष्ठा ठेवून शेवट माझे गुरु द्रोणाचार्य आहे निष्णात झाला. कालांतराने त्याला अंका मारला, नंतर भिल्ल लोक असे बाण मारतात. आता तो भाग वेगळा. पुरविती अर्थी शिष्यांची. गुरुजी आपल्या शिष्यांचं मनोगत, आपली इच्छा, आपली आकांक्षा पूर्ण करत असते. पण महाराज, बरेचसे लोक गुरुजींना नावही ठेवत असतात. ठेवू द्या. वंचना करीती जीवन तुष्ट नष्ट. जे सदाचार संपन्न नाही असे तुष्ट आणि सदाचार संपन्न नसून पाप करून 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 त्यांचं जीवन नष्ट होतात. ते नष्ट. पापाचे पर्वतच त्यांच्याकडे असतात, ते नष्ट. लक्षात घ्या. असे तुष्ट नष्ट हे जरी निंदा करत असेल, वंचना करीत असेल, तरी काही काही लोक स्तुती सुद्धा करतात. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. त्यामुळे गुरूंच्या संबंधी एकच बोले, मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईये. जाणत्या व्यक्ती
व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये गुरु करावा आणि जर गुरु जर केला नाही तर त्यांचं जीवन गुरांसारखं असतं, म्हणजे जनावरांसारखं असतं. गुरु जीवनामध्ये असल्यानंतर श्री गुरु सारे काम असता पाठीरागा, 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 श्री गुरु सारे काम असता पाठीरागा. इतरांकडे का तोंड करी, इतरांकडे का तोंड करी, इतरांकडे का तोंड करी, इतरांकडे का तोंड करी. श्री गुरु सारे काम असता पाठीरागा, श्री गुरु सारे काम असता पाठीरागा. ज्ञान योग म्हणे गुरुचा विकास नेणे साधनास आण काही. मला दुसऱ्या साधनाची गरजच नाही. का? कारण माझे गुरुजी जे साध्य आहेत ना ते साधनाच्या द्वारा असताना निर्मळ ब्रह्मांड नाही, उघड परब्रह्माला मिळाल्याशिवाय राहत नाही, ते श्राद्ध प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एकच मिनिट बोलतो आणि थांबतो. महाराज, आम्ही बरेचसे लोक म्हणतोय नामसंकीर्तन साधन, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. मग काय होईल? तुम्हाला भवसागरातून करता येईल, भवसागरातून पार जाता येईल. मग आता मला सांगा, नामस्मरणाने जर भवसागरातून तारूनच जाता येणार आहे तर मग गुरुची काय गरज? नामस्मरणाने तरणार आहोत की नाही, गुरुची गरज काय? का तुम्ही सारखं सारखं म्हणताय गुरु करा, गुरु करा, गुरु करा? 12 प्रकार सांगितले गुरु कृपेचे. का म्हणताय? लक्षात घ्या, एकच दृष्टांताने थांबतो. पाण्यामध्ये नाव असते की नाही? त्या नावेमध्ये जर तुम्ही बसला, किती लोक बसले तर नाव पलीकडे जाणार नाही. नाव पलीकडे जाण्यासाठी कोण पाहिजे? नावाडी पाहिजे, तारणहार पाहिजे, है की नाही? तसा हे संपूर्ण संसार सागर आहे. या सागरातून परमात्म्याचं नामस्मरण म्हणजे नाव परमात्म्याचं नामस्मरण म्हणजे नाव आहे. पण लक्षात घ्या, नाव जरी असेल तरी नावाडी पाहिजे. सद्गुरु हे आपले नावाडी आहे. नामरूपी असणाऱ्या नौकेमध्ये बसून ते भवसागर रूपी संसार सागरातून ते तारून आपल्याला नेतात. कशाच्या द्वारा? नावेच्या, वल्ल्याच्या. आणि ते गुरु जेव्हा भवसागर तार करून नेतात ना, तेव्हा आपल्याला कळतंय नाही आपल्या जीवनामध्ये गुरु पाहिजे होता. सद्गुरु वाचवणे संसारी तार, नशेची निष्ठंक आन कोटे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ह्या अभंगावर, विश्वमाऊली ज्ञानोबांच्या अभंगावर माझ्या
मतीप्रमाणे मी याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. श्री समर्थ सद्गुरू कोंडीराम बडे सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्थान श्री क्षेत्र जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर गुरुपौर्णिमेचा 2026 हा महाउत्सव आणि आज सकाळपासूनच गुरुचरित्र पारायण असेल, दासबोध पारायण असेल, त्यानंतर दुपारी नेमाचं हरिभजन असेल, पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, त्यानंतर हरिपाठ, पाद्यपूजन आणि आता हरिकीर्तन सर्वांनी आपण श्रवण केलं. पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण समर्थ सद्गुरू माधवानंद प्रभू महाराज, श्री परमपूजनीय प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू तुकाराम कवले महाराज, श्री समर्थ सद्गुरू परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी कोंडीराम बडे बाबा आणि श्री समर्थ सद्गुरू परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण दत्तात्रेयजी महाराज आदी सर्व ह्या महाराज मंडळींच्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा कार्यक्रम कार्यकारिणी सर्व इंचगिरी नाथ संप्रदाय समस्त ग्रामस्थ मंडळी जामगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त यांच्या माध्यमातून आपल्या ह्या जामगाव मठामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झालेलं आहे. खरं तर कोंडीराम बाबा हे गुरुजीच होते. गुरुजींचं आणि शिष्याचं नातं कसं असतं अशी कोणीतरी भाषण करत होते आणि मी सुंदर असं ऐकत होतो. तर त्यामध्ये गुरुजींचा असेल किंवा बडे बाबांचा सर्व परिचय ज्या महात्म्याने दिला त्याला धन्यवाद. तुम्ही सर्वांनी माझं गोड ऐकून घेतलं, कोणीही झोपलं नाही. झोपलं कोणी नाही? झोपलं शब्द सांगा म्हणजे आणखी 2 तास वाढवायला बरं. कोणीही झोपलं नाही, कोणीही अगदी विचलितपणा सुद्धा केला नाही. सर्वच अगदी शांततेने ऐकत होते. तुम्हा सर्वांना धन्यवाद. जे मागे बसले गप्पा करत होते त्यांना दुप्पट धन्यवाद. जे कीर्तनातून उठून गेले त्यांना तिप्पट धन्यवाद. जे घरून आलेच नाही त्यांना तर धन्यवाद. मला ज्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं ते माझे परमश्रद्धेय परममित्र अभिज्ञ हृदय आमचे आदरणीय रविदादा जाधव, त्यांचं सर्व कुटुंबीय अतिशय सलोख्याचे आणि सुंदर असे संबंध आमचे आहे. ओंकार असेल, आमच्या ताई असेल, दिदी असेल, यांच्यामुळेच खरं तर 2 वेळा मला या ठिकाणी यायला भेटलं आणि तुम्ही सर्वांनी अगदी गोड श्रवण केलं. तरी पण एखादा शब्द चुकला असेल, बुद्धीचे दोष आहे, जे बरोबर असेल, माझ्या गुरुवर्यांनी जो मला ज्ञानोपदेश दिला तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा सर्वांनी हात वर करा पुन्हा एकदा आणि सर्वांनी मला पुंडलिक वरदा हरिठोर श्री देव सद्गुरु